कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। किशोर, तो एक अपघात होता। अपघात नव्हता तो खून होता। काय? तो खून एजेने केला होता। खरं आई बाबा पुण्याला जाणार आहेत हे फक्त एजेला माहिती होतं। त्या रात्री मी एजेला कोणाशी तरी फोनवर बोलताना ऐकलं होतं। त्याने आई बाबांच्या गाडीचा नंबर आणि त्यांचा रूट त्याला सांगितला आणि हे काम केलं नाही तर आयुष्यातनं उठू अशी धमकी देताना ऐकलं होतं। पहिले मला वाटलं हा भास आहे, पण जेव्हा सकाळी बातमी आली तेव्हा माझी खात्री पटली। माझ्या आई बाबांचा एजेने खून केला। नाही नाही, काय बोलताय तुम्ही किशोर? एजे असं कधीच करू शकत नाही। माझा विश्वास बसत नाहीये या सगळ्यावर। दुर्गा, आता तरी विश्वास ठेव दुर्गा। अगं हेच सत्य आहे। आपण किती चांगले आहोत, आपण किती समोरच्याचा विचार करतो असा एक मुखवटा घालून तो फिरत असतो, पण प्रत्यक्षात मात्र अत्यंत स्वार्थी आणि निर्दयी विचार करणारा माणूस आहे तो। स्वतःच्या स्वार्थासाठी आणि या प्रॉपर्टीसाठी त्यांनी माझ्या आई वडिलांना संपवलं। नंतर माझ्याच बायकोला माझ्याच विरोधात उभं करून मला या घरातनं बाहेर काढलं। मला सांग दुर्गा, तू इतकी वर्ष या लोकांचं करतेस, प्रत्येकाच्या मनाचा विचार करून माझ्या विरोधात उभी राहताच तुला काय मिळालं? त्या एजेची बायको आल्यावर त्याने तुला खड्यासारखं दूर केलंय। आजपर्यंत मी खूप सहन केलं, पण सतत जर माझ्या बायकोचा अपमान होणार असेल तर ते मी नाही सहन करू शकत। दुर्गा, एजेने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी त्याला देणारच। पण किशोर, इतकी वर्ष तुम्ही तुमच्या आई बाबांबद्दल मला का नाही सांगितलं? मी बायको आहे तुमची, तुम्ही हे सगळं मनात का ठेवलं होतं? ठेवलं होतं मनात, कारण एजे म्हणजे तुमच्यासाठी परफेक्ट मुलगा, परफेक्ट बाप, परफेक्ट बिझनेसमन। हे सगळं जर मी त्यावेळी तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही विश्वास ठेवला असता? मी खरंच ठरवलं होतं दुर्गा, माझ्या मनाचा हा दुखरा कोपरा कायमचा बंद करायचा। जे झालं ते झालं। एजेंनी केलेल्या सगळ्या गोष्टी, एजेंनी केलेल्या वाईट गोष्टी त्याच्याजवळ पुन्हा नव्याने सुरुवात करायची। पण एजे अजूनही तसाच आहे, अत्यंत स्वार्थी, स्वतःचा विचार करणारा धूर्त माणूस। पण या एजेच्या मनमानीमुळे या घरात जर सतत माझ्या बायकोचा अपमान होणार असेल, माझ्या भावांवर सतत अन्याय होणार असेल, तर मला पूर्वीचा किशोर होऊन त्याच्या विरोधात उभं राहावंच लागेल। आता मी नाही सहन करू शकत दुर्गा, खूप झाला। तर कालिंदीने एवढं डोकं फिरवलं ना माझं। आयुष्यात एवढी कामं केली नसतील ना, तेवढी कामं करायला लावली। त्यात त्यांच्या घरचं ते जेवण, खूप त्रास होतोय मला, खूप त्रास होतोय। अगं म्हणूनच अंग दाबून देतोय की नाही तुझं, पण तू जरा शांत बसलीस ना तर बरं वाटेल तुला। त्यापेक्षा तुम्ही जरा प्रेशर वाढवलं ना तर बरं होईल। ठीक आहे, हळू ना, प्रेमाने। अगं प्रेमानेच करतोय। किशोर, हे सगळं ऐकून खूप हादरली मी। इतकी वर्ष तुम्हाला या सगळ्याचा किती त्रास झाला असेल याची कल्पना सुद्धा करू शकत नाहीये मी किशोर। पण किशोर, तुम्ही मला वचन द्या, काहीही झालं तरी तुम्ही असं काही करणार नाही ज्यामुळे तुम्ही प्रॉब्लेम मध्ये याल। प्लीज किशोर, मला वचन द्या। मी एकदा तुम्हाला गमावून बसली आहे, मला तुम्हाला परत गमवायचं नाहीये। काळजी करू नकोस दुर्गा, यावेळी मी तुला सोडून कुठेही जाणार नाही।
फक्त अशीच कायम माझ्या बरोबर राहा. मी तुमच्या बरोबर आहे किशोर, तुम्ही काळजी नका करू. दुर्गा, हा आले किशोर, मी आलेच. बघते काय हवंय. तुम्ही बसा, मी बघून येते काय हवंय. पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. किती भोळी आहेस ग दुर्गा. अजून किती प्रेम करशील माझ्यावर. पण मी तरी काय करू दुर्गा. मी बदलण्याचा खूप प्रयत्न केला, पण अजूनही मी तोच किशोर आहे जो पूर्वी होतो. पण दुर्गा, तू आता माझ्या बरोबर आहेस, पण आता तू परत माझ्यावर विश्वास ठेवतेस हे बघून मला जाणीव झाली की हीच योग्य वेळ आहे तुला माझ्या खेळात सामील करून घ्यायची. इतकी वर्ष झाली मी एकटाच एजेला संपवण्याच्या मिशन मध्ये होतो. माझ्या आई वडिलांच्या मृत्यूचं कारण मी एकटाच शोधत होतो. पण आता माझ्या बरोबर तू असणार आहेस दुर्गा. वहिनी, आपल्याला कसं कळणार की प्रपोजलचं प्रकरण बारगळलंय की एजे खरंच प्रपोज करणार आहेत? एजेने लीलाला बोलवलं असेल तर ती इथून बाहेर जायला निघेलच ना. निघाले की दिसेल आपल्याला. कोण बघ, मी बघते. हा, काय काम आहे? लीला जहागीरदार इथेच राहतात काय? हो, ते आमच्या सासूबाई आहेत. हे एजे सरांनी त्यांच्यासाठी दिलेलं आहे. ठीक आहे, मी देते त्यांना, तुम्ही जा. हा, थँक्यू. वहिनी, एजेंनी पाठवले लीलासाठी. वहिनी, एजे का बुलावा आया है, लीला को बुलाया है. चिठ्ठी आहे. हा, काय लिहिलं चिठ्ठीमध्ये? थांब ना सरू, वाचवतो ते. मी वाचते. मी वाच. चायनीज मध्ये का लिहिलंय? सरस्वती, उलटा वाचतेस. हो, सॉरी. काय लिहिलंय? एजेंनी ऍड्रेस पाठवलाय. बघू मला, काय ऍड्रेस आहे? वहिनी, एजेने अंतराईना जिथे प्रपोज केलेलं ती ही जागा नाहीये. मग काय झालं? एजेंनी अंतराईंना प्रपोज केलं होतं, ती ही जागा नसली तरी काय झालं? आपण लीलाला तिथेच पाठवायचं. आणि लीला वेळेत पोचली नाही तर ना रहेगा एड्रेस, ना पहुंचेगी लीला, और ना होगा प्रपोजल. द्या टाळी द्या. सरस्वती, एक काम कर, पेन घेऊन ये आणि असाच पेपर आण. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.